नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 9वी इंग्लिश मीडियम संतवाणी आ. संत कृपा झाली संत बहिणाबाई. तुकाराम महाराजांच्या शिष्या संत कवयित्री बहिणाबाई यांची संत कृपा झाली ही रचना आहे. या अभंगात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे याचे वर्णन केलेले आहे. काव्यपंक्ती. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. मी फर्स्ट आणि सेकंड काव्यपंक्ती घेतल्या. संत सज्जन सत्पुरुष, कृपा दया करुणा काइंडनेस. इमारत मजला. मग आता इथे इमारत कशाची बांधली बरं? सिमेंट विटा वगैरे घेतली आहे का? नाही, इथे वारकरी संप्रदायाची इमारत बांधलेली आहे. रचिला रचला, कन्स्ट्रक्टेड. पाया तळापासून केलेले काम शून्यातून विश्वाकडे. उभारिले उभारणे बांधणे, रेज्ड. आता बघा, संत कृपा झाली इमारत फळाली. आता त्याआधी आपल्याला थोडी माहिती असली पाहिजे. भारतभूमी ही संतांची भूमी म्हणून परिचयाची आहे, किंवा तुम्ही लिहू शकता ओळखली जाते. भारतीय संस्कृती सर्वदूर पसरलेली आहे. संतांचा महिमा भारतात गायला जातो. त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी, तिचा बोलबाला सर्वदूर पसरला आहे. संतांची कृपा झाली, संतांच्या कृपेने. आता संतांची कृपा झाली म्हणजे संतांच्या कृपेने वारकरी संप्रदायाचा महिमा, अंडरलाईन करायचा हां, सर्वदूर पसरला. अशी ही वारकरी संप्रदायाची इमारत ज्ञान व भक्तीच्या जोरावर. आता हा सेकंड याचा आहे. ज्ञान व भक्तीच्या जोरावर सर्वसाधारण, म्हणजेच जे तळागाळातील लोक आहेत, सर्वसाधारण म्हणजे टॉप टू बॉटम, सर्वसाधारण लोकांच्या मनामनात रूढ झाली. म्हणून संत कवयित्री म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळाली. सेकंड याच्यामध्ये काय आहे? ज्ञानदेवे रचिला पाया. आता या वारकरी संप्रदायाचा पाया, बेस, तुम्हाला संत ज्ञानेश्वर माहिती आहे. खरं तर हे यामध्ये जे जे संत आले आहे त्यांची गोष्ट पण खूप छान आहे, महिमा त्यांचा. पण आपल्याजवळ वेळ नाही आहे. तुम्ही मला काय ना मॅडम काही सांगत बसतात, म्हणून कवितेपुरतीच मी सांगते. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय सर्व लोकांपर्यंत पोहोचवला. भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी म्हणून ती मराठीमध्ये रचली, ज्याला ज्ञानेश्वरी. अशा या संत ज्ञानेश्वरांनी तळागाळातील लोकांसाठी ज्ञान व भक्तीच्या जोरावर वारकरी संप्रदायाची इमारत बांधली. लहान थोर सर्वांसाठी हा संप्रदाय खुला केला, मोकळा केला. कोणीही या, कोणीही विठ्ठलाचं नाम घ्या, त्या परमेश्वराचं नाम घ्या. म्हणून संत कवयित्री म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आता ह्या ज्या आपण एक्सप्लेनेशन केलं आहे, ह्या प्रत्येक गोष्टीचं लक्षात ठेवायचं एक्सप्लेनेशन, कारण ब्रीफ क्वेश्चन कशावरही विचारल्या जाऊ शकतो. तेव्हा असं छान छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्यातनं लक्षात घ्यायच्या आहे. मग आता त्या गोष्टी कोणत्या बरं? तर की यामध्ये काय सांगितलेलं आहे आता बघा इझिली. संत कवयित्री संत बहिणाबाई म्हणतात की संत कृपेमुळे ही इमारत. मग आता ही इमारत कशाची आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. वारकरी पंथाची इमारत फळाला आलेली आहे. संत कृपा झाल्यामुळे वारकरी पंथाची इमारत
फळा आली आहे, म्हणजे फुलून आलेली आहे. ज्ञानदेवांनी या वारकरी पंथाचा पाया रचला आणि त्याचे मोठे देवालय उभारले. म्हणजे मंदिर बांधलं का, तर वारकरी पंथ जणू काही एवढा मोठा झाला आहे की त्याला देवालयच उभारले आहे. असं मार्क्स न जाऊ देता अशा पद्धतीने तुम्ही, ज्यांना वेळ पेपर लिहिताना पुरलेला नाही किंवा आता 2 मिनटं आपलं लिहिलं पाहिजे, तेव्हा त्यांनी याचा आधार घ्या बरं. त्याचप्रमाणे एखाद्याला ते लक्षात येत नाही संतकाव्य, तेव्हा अशा पद्धतीने घ्या. नाही तर मॅडम असं बोलले म्हणून आपण तसंच लिहू, असं करू नका. मार्क्स जाता कामा नये म्हणून मी हे सांगते आहे. मग आता हिंदीमध्ये माझ्या काही विद्यार्थी मित्रांना मी सांगते है। महाराष्ट्र में वारकरी पंथ लोगों तक पहुंचाने में सत्पुरुषों की मदद हुई है। इस मंजिल को बांधने के वास्ते बहुत सारे सत्पुरुषों ने अपने हेल्प की है। भारत भूमि को संत भूमि कहा जाता है। भारतीय संस्कृति का बोलबाला चारों तरफ फैला हुआ है। संत स्तुति पर गाने भारत में गाए जाते हैं, प्रार्थना कहते हैं उसे हम। पर महाराष्ट्र में अनेक संत हुए हैं। संत पुरुषों के कृपा से ही वारकरी संप्रदाय की मंजिल खड़ी हुई है। ज्ञान और भक्ति के तौर पर सर्व स्तर के लोगों के मन में ये वारकरी संप्रदाय दृढ़ होता गया। संत ज्ञानेश्वर जी ने सभी समाज में वारकरी पंथ खुला कर दिया। संस्कृत भाषा सभी लोगों को समझ नहीं आती थी, तब ज्ञानेश्वरी इस ग्रंथ से मराठी में लिखकर, भगवत जो है गीता को मराठी में लिखकर हर एक को सरलता से वारकरी संप्रदाय समझाया। इसलिए कहा है, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। सेकंड स्टांजा हम लोग देखेंगे, थर्ड वन सॉरी। नामातयाचा किंकर, संत नामदेव, नाम याने नामदेव, तेने रचिले ते आवर, आवर याने आंगन, अपना जो घर के सामने, अभी तो सब लोग फ्लैट में रहते हैं मगर घर के सामने जो खाली जगह होती है, गार्डन, वहाँ हम करते हैं, यानी कोर्टयार्ड किया बोले तो भी चलेगा, मगर ये खाली आपको समझने के वास्ते। जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत। अभी जनार्दन ये एक है अलग और एकनाथ, एकनाथ महाराज के जनार्दन स्वामी गुरु है। अभी यहाँ क्वेश्चन भी पूछ सकते हैं, एकनाथ महाराज के गुरु कौन? जनार्दन स्वामी। ओके, खांब दिधला भागवत। अभी यहाँ वर्ड्स देखते हैं। किंकर, नामातयाचा किंकर, किंकर यानी सेवक, शिष्य, अनुयायी, आवार अंगण, कोर्टयार्ड। तेणे, तेणे रचिले ते आवार, तेणे याने त्यांनी, त्यांनी म्हणजे कोणी? नामदेवांनी। दिधला, दिला, गेव। मग आता दिधला हा जर अपोजिट वर्ड्स तुम्हाला आला तर तुम्ही काय लिहिलं पाहिजे? घेतला, हो ना, प्रश्न येईल ना, घेणे, टेक अँड गिव्ह। खांब, स्तंभ, ए पिलर। संत नामदेव या वारकरी पंथाचे सेवक आहेत। नामादयाचा किंकर, संत नामदेव तयाचा म्हणजे वारकरी पंथाचा शिष्य आहे, पंथाचे सेवक आहेत। तेणे रचिले ते आवर, आता इथे आपण कसला रेफरन्स घेतला पाहिजे? ज्ञानेश्वर माऊलीने उभारलेल्या ज्ञानेश्वर या वारकरी संप्रदायाच्या, सॉरी, उभारलेल्या या वारकरी संप्रदायाचा इमारती, संप्रदायाच्या इमारतीचा सेवक आहेत कोण? संत नामदेव। सेवक बनण्याचे मोठे काम संत नामदेवांनी केले आहे। संपूर्ण भारतभर त्यांनी वारकरी पंथाची ओळख करून दिली। म्हणून संत बहिणाबाई म्हणतात, तेणे रचिले ते आवर,
आता तेणे रचिले त्यावर म्हणजे संत नामदेवांनी पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाच्या जोडीने वारकरी धर्माचा प्रसार केला. आता पुढे संत जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु इथे मी दिलेलं आहे. संत जनार्दन व संत एकनाथांनी या इमारतीला भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदाय पुढे नेण्यास, आता तुम्हाला सतत संप्रदाय लिहायला कठीण जाईल तेव्हा पंथ हा शब्द लिहिला तरी चालेल, व त्याचा प्रसार करण्यास या भागवत संप्रदायाचा खांब दिला. खांब दिला म्हणजेच काय, एक पिलर, भरभक्कम पिलर. आपण बिल्डिंग बांधतो तेव्हा त्याला पिलर असणं गरजेचं असतं, बरोबर. आणि तो खांब दिलेला आहे. आता पुन्हा मी तुम्हाला त्या नामतयाचा किंकर, मग इथे तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे. वारकरी पंथाची जी इमारत आहे त्या इमारतीचा नामा हा किंकर आहे, म्हणजे शिष्य आहे, बरोबर. तेणे रचिले त्यावर महावारकरी संप्रदाय त्यांनी काय केला, सर्वदूर पसरण्याचे काम केलेले आहे, एवढं लिहायचं आहे. जनार्दन हे एकनाथ महाराजांचे गुरु आहेत. भागवत इथे दिलेले, भागवत संप्रदाय ची निर्मिती करून त्यांनी काय केलेलं आहे, त्या दोघांनीही वारकरी पंथाचा प्रसार केलेला आहे. पुन्हा आपण बघूया. संत नामदेव जी इस पंथ के किंकर यानी सेवक है. संत ज्ञानेश्वर जी ने वारकरी संप्रदाय की इमारत यानी मंजिल बिल्ड की है. भारत में संत नामदेव जी ने वारकरी पंथ की पहचान करवा दी है. तो वो कहाँ से कहाँ तक, पंजाब से लेके कन्याकुमारी तक. संत जनार्दन स्वामी और संत एकनाथ जी ने भागवत संप्रदाय स्थापित किया है. इस मंजिल यानी वारकरी संप्रदाय को और प्रसिद्ध किया, यानी पूरे भारत में प्रसार करने के लिए भागवत संप्रदाय का पिलर उन्होंने दिया, भारी भक्कम पिलर, क्योंकि इसका फेमस होना जरूरी है. नेक्स्ट वन. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. आता या ठिकाणी भजन देवाचे स्तुतिगान, डिव्होशनल सॉन्ग, सावकाश, संतपणे, हळुवारपणे, स्लोली. निरूपण, व्याख्यान, विवेचन, एक्सप्लेनेशन. बोजा, जबाबदारी. आता बोजा म्हणजे जबाबदारी, हा शब्द एकच झालेला आहे माझा. आता यामध्ये तुका झाला से कळस याचं बघूया. तुकाराम महाराजांना विठ्ठलाप्रती असलेली भक्ती, फक्त विठ्ठल विठ्ठल या नामात रंगून जाणे, देवाचे नाम घेत राहणे, उठता बसता सदैव नामस्मरणात रंगून जाणारे असे संत तुकाराम तुका झालासे कळस अशा पंक्तीने गौरवले जातात. या वारकरी पंथाची इमारत तळापासून संत ज्ञानेश्वरांनी बांधली, तर भक्ती रसात नाहून या वारकरी इमारतीला भक्तीचा कळस चढवला तो तुकारामांनी. दांभिकतेला, अंधश्रद्धांना न भुलता भजन व नामस्मरणातच खरा देव आहे हे त्यांनी जनमानसांपर्यंत पोचवले. आता मी एवढं सगळं एक्सप्लेनेशन केलं आहे, तुम्ही यात शॉर्टमध्ये करू शकता. भजन करा सावकाश म्हणजे काय, विठ्ठलाचे नाम, देवाचे नाव हे सतत घेत राहा, हळूवार घेत राहा, म्हणजे सावकाश घ्या नाही, सतत घेत राहा आणि त्या देवाच्या नामातच खरा भवसागर आपण तरून जाऊ असा सांगण्याचा प्रयत्न संत तुकारामांनी केलेला आहे. पुढे आहे, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, विनिरूपणा केले पूजा. संत बहिणाबाई म्हणतात, माझे गुरु संत तुकाराम महाराजांनी वारकरी पंथास कळस चढवला.
या वारकरी पंथाची ही ध्वजा फडकवत ठेवण्याची जबाबदारी मी घेतली आहे. निरूपणाद्वारे वारकरी धर्माचा प्रसार मी लोकांपर्यंत पसरवते आहे. आता निरूपण म्हणजे व्याख्यान हे माहिती आहे, पण तुम्ही एखादं कीर्तन प्रवचन ऐकलं असेल तेव्हा सुरुवातीला विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होतो. त्यानंतर एखादी त्या पुढच्या गोष्टीला अनुसरून एक गोष्ट सांगतात, रूपक म्हणतात त्याला. कीर्तनकार ती गोष्ट सांगतात आणि ती गोष्ट झाल्यानंतर शेवटी विठ्ठल 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 अगदी वर हात करून करून टाळ्या क्लॅप्स करत करत विठ्ठलाचं नाम घेतात. म्हणजे निरूपणाद्वारे वारकरी धर्माचा प्रसार मी लोकांपर्यंत पसरवते आहे असं संत बहिणाबाई म्हणतात आहे. आता हिंदीमध्ये बघूया. संत तुकाराम महाराज को भगवान विठ्ठल के प्रति भक्ति भाव है. खाली विठ्ठल विठ्ठल इसी नाम में वो दंगा रहते थे. विठ्ठल नाम संत तुकाराम महाराज ने दंभाचार अंधश्रद्धा के तरफ न जाते हुए भजन व भगवान का नाम लेना ही ईश्वर की प्राप्ति है, ये जनमानस में सरलता से बताया है. इस महान संत का नाम लेते ही तुका झाला से कळस, ये प्रशंसा के शब्द निकलते हैं. संत बहिणाबाई के गुरु संत तुकाराम जी है. कवयित्री कहती है कि मेरे गुरु ने वारकरी पंथ को घूमट शिखर, कलश यानी शिखर, चढ़ाया है, शिखर तक ले गए हैं और इस पंथ का ध्वज हर तरफ फैलाने की जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबिलिटी मेरी है और इसे हम निरूपण द्वारे यानी एक रूपक के द्वारे वारकरी धर्म का प्रसार लोगों तक फैलाने का मेरा कर्तव्य है. इस तरह बच्चों आपको ये पता चला होगा कि ये जो काव्य पंक्ति है इसमें कितना भक्ति भाव दिया हुआ है. तो अभी जो स्वाध्याय है वो स्वाध्याय हम लेने वाले हैं. तो इस स्वाध्याय का फर्स्ट क्वेश्चन देखते हैं. चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करा तुम्हाला क्वेश्चन आहे, त्याला चौकट दिलेली आहे, पण मी इथे डायरेक्ट केलं आहे. प्रश्न आहे वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे संत, ये बीच में दिया हुआ है. मग तिथे दिलं आहे कळस चढवणारे. कोण आहे? कळस म्हटलं की तुकाराम महाराज. फिलप नाही, मॅच द फॉलोइंग में कळस चढवणारे तुकाराम महाराज, हो ना, असं लिहा. पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, म्हणजे अ आणि ब दिला, ए अँड बी. तो फर्स्ट वन कळस चढवणारे, सेकंड वन पाया रचणारे, खांब होणारे, भिंती उभारणारे. मग पहिले आपण लिहिणार संत नामदेव, सेकंड वन संत ज्ञानेश्वर, संत जनार्दन, संत एकनाथ आणि खाली तुकाराम महाराज. म्हणजे आपण मॅच द फॉलोइंग करू शकतो. म्हणजे मॅच द फॉलोइंग सुद्धा तुम्हाला यानुसार करता येतो, मी दिलेला नाही आहे. मग आता कळस चढवणारे तुकाराम महाराज हा क्वेश्चन आहे आणि कळस चढवणारे तुकाराम महाराज, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, खांब होणारे संत जनार्दन व संत एकनाथ, भिंती उभारणारे संत नामदेव. म्हणून मी इथे अंडरलाईन केले आहे. मग नंतरचा क्वेश्चन आहे तुमचा, कंसातील उत्तराच्या आधारे संकल्पना स्पष्ट करा. मग वारकरी संप्रदाय रूपी इमारतीशी संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट. आता इथे वारकरी संप्रदाय दिलेलाच आहे की नाही? आन्सर कसं बघा. पाया रचणे, इथे वारकरी संप्रदायाची लिहिलं तुम्ही. स्थापना करणे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे? करा आहेच, करणे करायचं आहे, स्थापना हे लिहायचं आहे. आणि अजून इसी की एखाद्या माझ्या विद्यार्थ्यांना लक्षात नाही आलं तर तुम्ही संप्रदायांची इमारत बांधणे केलं तरीही चालेल बरं. रचणे स आहे. मग आता पुन्हा काय आहे? वारकरी संप्रदाय आहेच क्वेश्चनमध्ये. संपूर्ण भारत वारकरी पंथाच्या प्रचाराने व्यापून टाकला, बरोबर.
म्हणजे या ठिकाणी पंथ हा इथलंच आन्सर घ्यायचं ना. खांब होणे गुरुकृपेने वारकरी संप्रदाय आहे इथे, म्हणजे संप्रदायाचं स्पेलिंग वारकरीचं स्पेलिंग चुकण्याची गरज नाही. बळकट केला किंवा भक्कम केला. कळस चढविणे भक्तीचे वैभव, भक्ती शिखरापर्यंत पोचवली. कळस चढविणे भक्ती शिखरापर्यंत चढवली किंवा भक्तीचे वैभव सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. आता इथे भावार्थधारित आहे. हे मी हिंदीमध्ये ॲक्च्युअल पहिल्यांदा सांगितलं आहे म्हणून फक्त क्वेश्चन आणि आन्सर सांगते. तुका झालासे कळस भजन करा सावकाशा. या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. भावार्थ लिहिताना आपल्याला इंट्रोडक्शन लिहायची आहे आणि नाही आलं तर काही मुलं काय करतात तिथे म्हणजे ब्लँक करतात, रेष देतात. तशी द्यायची नाही. सरळ कवी कवयित्री असं लिहायचं आहे किंवा लेसन असेल तर लेखक लिहायचं आहे. संत कृपा झाली. संत बहिणाबाई यांच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाविषयीची माहिती दिलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. तर विठ्ठलमय भक्तीत असणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी भक्तीचा कळस इथे दिलाय ना, सर्वसामान्यांपर्यंत पोचवला. तुम्ही लिहा समाजापर्यंत पोचवला, सर्व लोकांपर्यंत पोचवला असं लिहिलं तरी चालेल. देवाचे नाम घेणे, नामस्मरण करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे हे लोकांना संत तुकारामांनी सांगितले. म्हणून संत तुकारामांचे नाव घेतले की तुका झालासे कळस. ह्या ज्या काव्यपंक्ती असतात ना त्या तिथे लिहिलं की आन्सर एकदम मस्त होतं, अट्रॅक्टिव्ह होतं. तुका झालासे कळस असे नकळत गौरव शब्द निघतात. बरोबर. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. आता तुका झालासे कळस आणि ज्ञानदेवे किंवा या काव्यपंक्तीमध्ये कसं एक्सप्लेनेशन करायचं आहे मी सुरुवातीला सांगितलं आहे. कविता तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असते तर आन्सर म्हणजे चुकीचं लिहू नका. ॲटलिस्ट त्यातले 2-3 एक्सप्लेनेशन तुम्ही करू शकता, हुशार आहात तसे. पुन्हा इथे इंट्रोडक्शन. संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांचा आहे. या अभंगात वारकरी पंथाचा पाया रचणारे संत ज्ञानेश्वरांविषयी सांगितले आहे. किंवा इथेच एक पाहिजे, हा दूर जाईल. यांच्याविषयी लिहिलं नाही तरी चालेल. बरोबर. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वसामान्यांना समजावा म्हणून मराठीत लिहिला. वारकरी संप्रदाय रूपी इमारत बांधली, म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. यामुळे अनेक वर्ष होऊ नये वारकरी संप्रदायाची किमया ही वाढतच आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय ज्ञान आणि भक्तीच्या जोरावर त्याची इमारत बांधली. म्हणून संत कृपा झाली या अभंगामध्ये संत कवयित्री म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हे इथे शेवटी लिहायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आपला सेकंड अभंग झालेला आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एक, काही अडचणी आल्या तर माझा नंबर आहे, कॉल करा, मॅसेज करा, मी तुमच्या अडचणी सॉल्व करेन. ओके, थँक्यू बेटा.